हे 7 मणके असतात, धरून ठेव. आता या मणक्यांना पकडणारे स्नायू हे दिसतात. मी हात लावतोय ते कळतंय तुला? तर हा स्नायू इथे एक कड आहे हाडाची, इथनं तो स्नायू सुरू होतो, म्हणून तुला हे दुखतंय. आता मजा बघा, मी हे बोटाने दाबलं, दुखलं का? पण हे दुखलं की नाही? हा, कारण तो स्नायू आहे तिथे. तो स्नायू असा खाली येतो, या मणक्यांना पकडतो आणि मग त्याची एक शेपूट इथं जाते. हे दुखतं ना तुला? हा स्नायू आहे. आणि दुसरी शेपूट इथं जाते, म्हणून कधी कधी इथं पण दुखतं. लक्षात आलं? वळ. थोडक्यात म्हणजे ही मान दुखणं याचा मणक्याशी काहीही संबंध, हे स्नायूचं दुखणं आहे. ते काय समजून सांगतो. तसंच तुझ्या कमरेचं दुखणं आहे. आता तू एक समजून घे की प्रकृती दोष, मराठी चांगलं येतं ना? प्रकृती दोष म्हणजे काय? मी नेहमी उदाहरण देतोय, तुझ्या वयाचे 100 मुलं मुली घेतले तर 30 ते 35 मुलींच्या डोळ्यात दोष असतो म्हणून चष्मा लागतो. ओके. तसंच मणक्यांना पकडून ठेवणारे जे स्नायू असतात त्याला आमच्या भाषेत म्हणतात पॅरास्पायनल मसल. काय म्हणायचं? समजून घे. पॅरा म्हणजे बाजूला, मिलिटरीच्या बाजूच्या फोर्सला काय म्हणतात? पॅरामिलिटरी फोर्स. म्हणजे पॅराचा अर्थ बाजूला, तर स्पाईन म्हणजे मणके असतात त्याच्या बाजूचे जे स्नायू आहेत त्यांना म्हणायचं पॅरास्पायनल मसल्स. तर ह्यांची कमजोरी एक 10-15% लोकांना असते. म्हणून तुझ्यासारख्या तरुण लोकांना सुद्धा आज काय मान लचकली, उद्या कंबर दुखली वगैरे, तर ह्याचा मणक्याशी काही संबंध नाही. उगाच एक्सरे आणि MRI काढून पैसे फुकट घालवू नकोस. एक लक्षात घे, हे दुखणं वारंवार येतं, हे जाण्याकरता उत्कृष्ट उपाय म्हणजे अतिशय नियमित व्यायाम करायचे. बेटा, काय काम करतेस तू? म्हणजे बसून का? ये बस. आता तुला आता प्राथमिक मी व्यायाम शिकवतो, मानेचे आणि कमरेचे. तर ते मानेचे व्यायाम डंबेल्स घेऊन करायचे, ठीक आहे ना? हिला टिपिकल पॅरास्पायनल मसल हे आहेत, म्हणजे मान आणि कंबर. तर डंबेल्सनी शिकव मानेचे, आणि स्टॅटिक शिकवशीलच. आणि कमरेचे चांगली तरुण पोरगी आहे, चांगले 2-2 किलो वजन लावून लाव कामाला तिला.